ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आज साईंच्या दरबारी आलाय, काही दिवसातच निकालला जाहीर होणार आहे. काय प्रार्थना केली साईबाबांकडे? 4 जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि साईंच्या आशीर्वादामुळे आमच्या मोदीजींच्या बरोबर राहावा आणि परत एकदा 5 वर्ष आमच्या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी मोदीजींचं नेतृत्व आमच्या देशाला मिळावं हीच साईचरणी मी प्रार्थना केली. आमचा देश हा हिंदू राष्ट्राच्या दिशेने अजून भक्कम होण्याच्या दृष्टिकोनातून मोदीजींचंच नेतृत्व आमच्या देशाला मिळावं हे साईचरणी मी प्रार्थना केलेली आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. नाशिकमधील जागेवरून छगन भुजबळ नाराज होते, मात्र काही दिवसांपूर्वीच आव्हाडांच्या त्या जे काही घडलं त्याबद्दल त्यांनी पाठराखण केल्याचं समोर आलं. कसं पाहता याच्याकडे? शेवटी ती त्यांची वैयक्तिक त्यांचं मत आहे. सरकारचं, पक्षाचं आणि एकंदरीत अन्य नेतृत्वाचं त्याच्याशी काही लेणं देणं घेणं नाही हेच आम्हाला दिसतं. शेवटी भुजबळ साहेबांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याच्याशी कोणाशी काही लेणं देणं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हा आम्ही कोणीही सहन करणार नाही. हीच घटना किंवा हेच कृत्य अगर कुठलाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या, नेत्याच्या, पुढारीच्या हातातून घडलं असतं तर महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेते मंडळींनी केवढा मोठा धिंगाणा घातलेला ह्याचा पण घेतला असता याचा विचार पण आपण करू शकत नाही. आव्हाडांनी नुसतं माफीपर्यंत न थांबता शेवटी आपण आपल्या हातात काय आहे, आपण काय फाडतो ह्या गोष्टीची चांगली जाणीव ही आपल्या सगळ्यांनाच असते. कधी शिवरायांचा अपमान करायचा, कधी औरंगजेबचा उदारीकरण करायचं, कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करायचं आणि मग म्हणायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा बाप आहे ह्या शब्दामध्ये ह्या वाक्य उच्चार करायचं. मग तुमची हिंमत कशी होते अपमान करण्याची? तुम्हाला माहिती नाही की तुम्ही शुद्धीत नव्हता अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याच्या वेळी? म्हणून हे जाणून बुजून झालेलं कृत्य आहे. ह्याच्यानेच महाविकास आघाडीच्या आणि इंडिया अलायन्सच्या लोकांची मानसिकता काय, कधी सनातन धर्माचा अपमान करायचा आणि कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडायचा, ह्यालाच महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची मानसिकता म्हणतात. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. मराठा समाजाच्या योजनांसाठी जो काय खर्च करायचा आता जाहिरातीवर 26 कोटी रुपयाचा, तो खर्च जाहिरातीवर न करता थेट मराठा समाजाला देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. शेवटी योजनांची माहितीच अगर मराठा समाजाच्या तरुणांपर्यंत अगर पोचली नाही तर नेमकं योजनांचा लाभ कसा मिळणार? जाहिरातींवर खर्च का केला जातो? जेणेकरून योजनांची माहिती शेवटच्या तळागाळातल्या तरुणींपर्यंत पोचावं यासाठी असतो. म्हणून ह्या काही गोष्टी थोड्या सुप्रियाताईंनी थोड्या शिकून घेतल्या पाहिजे, अभ्यास करून घेतल्या पाहिजे आणि मग अशा मागण्या केल्या पाहिजे असं माझं मत आहे. नरेंद्र मोदींचं जे मौन सुरू आहे त्यावेळेस विरोधक तुटून पडत आहे, मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी केली जाते असा आरोप केला जातो आहे. काय एखाद्या देशाच्या पंतप्रधानांनी जर मौन धारण केलं तर काय अडचण असेल? आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या पंतप्रधानांनी अगर अशा पद्धतीचं अगर ध्यान राखण्याचं आणि मौन ठेवण्याचं अगर त्या पद्धतीचं कृत्य केलं तर त्याचं स्वागतच करायला हवं. आमच्या देशामध्ये 90% हिंदू राहतात आणि जिथे आज आमचे पंतप्रधान ध्यान ठेवत आहेत तिथे समस्त हिंदू समाजाला एक संदेश देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. म्हणून मला नाही वाटत त्या गोष्टीचं कुठेही त्यांनी कोणीही टीका केली पाहिजे. हे थायलंडमध्ये बसून नाईट लाईफ साजरा करण्यापेक्षा तरी चांगलं आहे. आणि दक्षिणेतील कांद्याचं जे निर्यात मूल्य आहे 40% ते हटवलेलं आहे, मात्र महाराष्ट्राबाबत अद्याप निर्णय नाही. कुठेतरी हा दुजाभाव आहे केंद्राचा. थोडा 4 जूनपर्यंत थांबा.
सगळ्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक निर्णय मोदीजींच्या तिसऱ्या टर्ममध्ये होतील असा माझा विश्वास आहे. ऐतिहासिक निर्णय आपल्या देशाला महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून आणि पहिल्या 3 क्रमांकामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून मोदी सरकार निश्चित पद्धतीने ऐतिहासिक निर्णय घेतील. म्हणून एवढं थांबलो आहे तर अजून 4 जूनपर्यंत थांबण्याला काय हरकत नाही. हिंजवडी IT पार्कमधून IT पार्कमधून अनेक कंपन्या बाहेर जात आहेत. हे राज्य सरकार ह्या जेवढ्या कंपन्या गेलेल्या त्या करोना काळात गेलेल्या आहेत, उद्धव ठाकरेच्या सरकारच्या काळात गेलेल्या आहेत. हे प्रामुख्याने तुम्हाला सांगतो. उद्धव ठाकरे लंडनमध्ये बसून अगर खोटी माहिती देत असेल ना तर परत त्याला लंडनवरून यायला द्यायचं का, याबद्दल महाराष्ट्राची जनता खरंच विचार करायला. कारण लंडनमध्ये बसून महाराष्ट्राची प्रतिमा कोण खराब करत असेल तर त्याला लंडनमध्येच पॅकअप करायला पाहिजे. ह्या सगळ्या कंपन्या आहेत. उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की हे आत्ता गेलेले आहेत की करोना काळात गेलेले आहेत. म्हणून जेवढ्या कंपन्या परत गेल्या आहेत त्यांना परत आणण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने करेल. उद्धव ठाकरे खोटारडा आहे उद्धव ठाकरे. काही दिवसात काही भ्रमित करत असतील, परंतु आजची वस्तुस्थिती हिंजवडीमध्ये जी ट्रॅफिकची आहे मोठ्या प्रमाणावर, त्यावर सरकार काय करणार? ज्या समस्या आहेत, ट्रॅफिकच्या समस्या असतील, रोजगार, त्यासाठीच आमच्या महायुतीचं सरकार इथे सक्षम पद्धतीने आहे. एकदा 4 जूनचा निकाल लागून दे, परत एकदा आमचं सरकार हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तयारीमध्ये बसलं आहे. मनसेची उमेदवारी कोकण पदवीधरमध्ये जाहीर केलेली आहे. ठीक आहे, त्याच्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा होते. योग्य निर्णय योग्य वेळी होईल. महायुती म्हणून आम्ही कोकण पदवीधर असो, कोकण शिक्षक असो, कोकण किंवा मुंबई पदवीधर आणि मुंबई 4ही जागेंवर आमच्या महायुतीच्याच विचाराचा आमदार निवडून येईल एवढी काळजी आणि दक्षता आम्ही घेऊ. दुष्काळाबाबत महाराष्ट्राचं राजकारण काय वाटतं तुम्हाला? अतिशय ताकदीने महायुती म्हणून आम्ही ताकदीने 4 जूनला निवडून येतोय. राज्याच्या जनतेने महायुतीच्या सरकारला आणि मोदीजींच्याच विचाराचे सगळे लोकप्रतिनिधी आणि खासदार निवडून देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याचंच प्रतिबिंब तुम्हाला 4 जूनला निकालामध्ये दिसेल. निश्चित पद्धतीने 4 जूनला गुलाल आम्हीच उडवू एवढं विश्वासाने सांगतो. हां, विजय वडेट्टीवार म्हणले की केवळ 8 जागा महायुतीच्या. विजय वडेट्टीवारांच्या जिथे ते निवडून येतात ती जागा पण आमच्याच महायुतीचे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत. म्हणून विजय वडेट्टीवारांनी आता 4 जून नंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी. दुष्काळाबाबत स्टेटमेंट केलंय की एनडीएला 20 जागेचा फटका महाराष्ट्रात. कोणी? योगेंद्र यादवची कुठली भविष्यवाणी खरी ठरली आहे? स्वतःबद्दलची तरी भविष्यवाणी खरी ठरली आहे का? म्हणून कोणाचं ऐकावं कोणाचं ऐकू नये हे पत्रकार मित्रांनी समजून घ्यावं. दुष्काळाबाबत वडेट्टीवारांसंदर्भात या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये फूट पडेल. ती अटळच आहे. फूट पडलेली आहे, फक्त बाहेर यायचं बाकी आहे. आणि कोण बाहेर येणार हे निवडणुकीच्या काळात आम्हाला जी अदृश्य शक्तींनी मदत केली काँग्रेसच्या मधून ते तुम्हाला सगळे आमच्याबरोबर प्रवेश करताना 4 जून नंतर दिसतील. त्याच्यामध्ये वडेट्टीवारांचं नाव आहे असं मी ऐकतोय. कितने पार? हां, इस बार 400 पार, हक से 400 केंद्रीय पार. निवडणूक आयोगाकडे या आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती, मात्र ती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे कुठेतरी दुष्काळग्रस्त भागाला मोठा फटका बसेल. ठीक आहे, मला असं वाटतं की 4 जून नंतर आमचं केंद्र सरकार बसल्यानंतर आम्ही परत एकदा ही विनंती करू. कारण का आमची ही कोकणामध्ये पण आमच्या वतीने पण आमची मागणी आहे. जशी दुष्काळाच्या भागाची मागणी आहे तसं जिथे वादळ आलेली परिस्थिती निर्माण झालेली, जिथे किनारपट्टीचा भाग आहे, आमची ही मागणी आहे की ह्या काही गोष्टी शिथिल कराव्या जेणेकरून विकास कामं व्हावी, दुष्काळामध्ये लोकांना मदत व्हावी, ही आमची ही मागणी आहे. ते 4 जून नंतर परत एकदा आम्ही मागणी लावून धरू. शेवटचा प्रश्न, गेले अनेक दिवस तुम्ही निवडणुकांमध्ये फिरत होता, इकडे आज कुटुंबाला घेऊन फिरतायत, देवदर्शन सुरू आहे सगळीकडे, काय वाटतंय? कुटुंबाच्या काय भावना आहेत? कुटुंबाच्या भावना तुम्हाला त्यापर्यंत न बोललं तरी चांगलं आहे. कारण का कुटुंबाला आम्ही 1.5-2 महिने काही वेळ देऊ शकलो नाही. मुलांमध्ये आणि सगळ्यांमध्ये वडिलांबद्दल थोडी नाराजगी आहे. ती नाराजगी दूर करण्यासाठी हा प्रयत्न आहे. त्याला समजत नाही तोपर्यंत ठीक आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.